नमस्कार मित्रांनो, 9 ऑगस्टच्या रात्री त्या 5 जणांचे सत्य त्या दिवशी सेमिनार हॉलमध्ये आढळले. मी आज परत तुमच्या समोर बोलण्याचं धाडस करत आहे. हो, मी तीच ट्रेनी डॉक्टर आहे. माझे लचके ओरबडणारा संजय रॉय हा परत धक्कादायक बोलत आहे की त्यानं माझी अब्रू लुटलीच नाही, त्याने माझ्यावर बलात्कार केलाच नाही, त्याने मला मारलंच नाही. मला जिवंतपणे नरक यातना भोगायला लावणारा तो नराधम आज किती सहज म्हणतोय की त्याने काहीच केलं नाही. रिपोर्टमध्ये मिळालेल्या त्याच्या त्या वीर्याचे काय, किती सहज खोटं बोलून तो मोकळा होतोय. मला तर आता वाटायला लागलं की हे प्रकरण इथे संपेल की काय. मला मारून स्वतः जिवंत राहण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत. स्वतःला वाचवण्याचा, स्वतः जिवंत राहण्याचा प्रयत्न अतोनात होत आहेत. मला सांगा, या कोलकात्याच्या ट्रेनी डॉक्टरला न्याय पण मिळेल की नाही? आता मला सांगा, विद्यार्थ्यांचा जेव्हा MBBSचं शिक्षण पूर्ण होतं तेव्हा MD किंवा MS करण्यासाठी 3 वर्षाचा कोर्स हा करावाच लागतो. तो पूर्ण करत असताना त्यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागतं आणि अभ्यास करत करत हे डॉक्टरचं काम देखील करावं लागतं. या एका घटनेमुळे नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या माझ्यासारख्याच अनेक महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय. मी तर जीवनाशी मरून गेले. माझ्यासारखं आता दुसरा डॉक्टर सोबत नको व्हायला. मी तर म्हणेल, कोणत्या स्त्री सोबत असे नको व्हायला. म्हणून मला न्याय हवाय. प्राचार्य डॉक्टर संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा तर तेव्हा लगेच दिला. निर्भया माझी मुलीसारखी होती. मी पण एक पालक आहे असा तो सगळ्यांसमोर म्हणाला. पण जेव्हा मी जिवंत होते तेव्हा माझ्याकडून 24 ते 36 तास काम करून घेताना त्याला मी त्याची मुलगी वाटली नाही का? काही गोष्टी मला माहिती होत्या म्हणून मला जो काही त्रास देण्यात आला त्याचं काहीच नाही का? मला सांगा, स्वतःच्या मुलीला माणूस इतका राबवून घेतो का? लहानपणी मी स्वप्न पाहिलं होतं डॉक्टर बनण्याचं. त्यासाठी मी अपार मेहनत सुद्धा घेतली. 12वी नंतर नीट चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण होण्यासाठी MBBS साठी 5 वर्ष अभ्यास केल्यानंतर पुन्हा 3 वर्षाचा कोर्स MS किंवा MD बनण्यासाठी रात्रीचा दिवस केला होता. एवढ्या वर्षाच्या मेहनतीवर 4 तासात पाणी फेरलं गेलं, तेही फक्त एका माणसाच्या हवसमुळे. यापेक्षा मोठं दुर्दैव काय? बऱ्याच ठिकाणी बातम्या सुरू आहेत. त्या दिवशी मी जरी त्या सेमिनार हॉलमध्ये झोपले नसते तरीही संजय रॉयने दुसऱ्या कुणाची तरी शिकार त्या दिवशी नक्कीच केली असती असं म्हटलं जात आहे. कारण तो हॉस्पिटलमध्ये याच उद्देशाने घुसला होता की आज त्याला कुणाची तरी शिकार करायची होती. पण मी म्हणते, असे का? असे माणसं जन्मालाच येतात का? त्यांना स्त्रीबद्दल अजिबातही आदर का नसतो? त्यांच्यात इतकी हवस का असते? त्या दिवशी त्यांना माझ्यातला स्त्रीत्वाचा बलात्कार तर केलाच, माझा खूनही केला आणि आता म्हणतोय की मला फसवलं जातंय. मी काहीच केलं नाही. काश मी 2012च्या निर्भयासारखी आज 10-12 दिवस जिवंत असते तर सगळं काही खरं खरं सांगितलं असतं. पण आता मी जिवंत नाही आणि मला माझ्यासोबत काय घडलं ते सांगताही येणार नाही. पण माझ्यासोबत जे घडलं ते आता इतर कोणत्या स्त्रीसोबत घडू नये म्हणून माझ्यासोबत न्याय करा. देव असतो. मी देवाला खूप मानायचे. मग माझ्यासोबत असं का घडलं? मला कोणत्या कर्माचं फळ मिळाले? का वाचवलं नाही मला? पण तरीही देवाला मी आज एकच म्हणेल की मला न्याय हवा आणि माझ्या गुन्हेगारांना शिक्षा. माझ्यासोबत तुम्ही ही देवाकडे ही प्रार्थना नक्कीच करा. आता बघा ही केस कुठपर्यंत आली आणि कोण आहे खरे हत्यारे. कोलकाता लेडी डॉक्टर केसमध्ये खूपच धक्कादायक खुलासे होत आहेत. तेच आज तुम्हाला या कहाणीमध्ये सांगते. 9 ऑगस्टच्या दिवशी CCTV कॅमेऱ्यामध्ये 5 व्यक्ती दिसून आल्या होत्या ज्या की सेमिनार हॉलकडे जाताना दिसल्या. त्यापैकी त्याच रात्री 4 व्यक्ती या डॉक्टर लेडी सोबत होत्या.
त्यांनी सगळ्यांनी रात्री सोबत जेवण केलं होतं. त्यापैकी 2 या डॉक्टर लेडीपेक्षा ज्युनियर डॉक्टर होते. एक हाऊस डिपार्टमेंटमधील होता आणि एक इंटर्नल डॉक्टर होता आणि 5वा म्हणजे संजय रॉय होता. त्या रात्री या डॉक्टर सोबत त्या सेमिनार हॉलमध्ये रात्री 2 वाजेपर्यंत तिचे 2 ज्युनियर डॉक्टर होते. कारण सेमिनार हॉलमध्ये टीव्ही लावलेला होता आणि ते सगळे ऑलिम्पिक मॅच बघत होते. फर्स्ट इयरचा अर्को आणि सौमित्र असे त्यांचं नाव होते. डॉक्टर लेडी आणि हे दोघं डॉक्टर चेस्ट डिपार्टमेंटमधीलच होते. या तिघांनी मिळून त्या रात्री 2 वाजेपर्यंत सेमिनार हॉलमध्ये ती मॅच बघितली. मॅच संपल्यानंतर त्याच मजल्यावर सेमिनार हॉलच्या समोरच एक AC स्लीपिंग रूम होता, ज्यात डॉक्टर आपल्याला काम नसल्यानंतर आराम करायचा असेल तेव्हा त्यात जाऊन झोपत असे. डॉक्टर लेडीला अभ्यास करायचा होता आणि नंतर ती थोडा आराम करणार होती. तुम्ही दोघंही स्लीपिंग रूम मध्ये जा. काही इमर्जन्सी असेल तर मला सांगा, मी बाहेर येईल, असं तिने त्यांना सांगितलं. डॉक्टर लेडी सिनियर असल्यामुळे हे दोघं तिचे ऐकून तिकडे झोपण्यासाठी निघून गेलेत. त्याच रात्री अजून एक तिसरा व्यक्ती त्या 3ऱ्या मजल्यावर आला, ज्याचं नाव गोलम. तो एक हाऊस स्टाफ होता. त्याला कसली तरी टेस्ट करायची होती म्हणून तो त्याचंच काम करून तिथून परत खाली निघून गेला. हे सुद्धा CCTV कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं. आता परत 3-3:30च्या सुमारामध्ये एक अजून चौथा व्यक्ती त्या 3ऱ्या मजल्यावर आला, जो की इंटर्न एक होता, ज्याचं नाव शुभदीप. त्याने देखील त्याचं काम केलं आणि इंटर्नसाठी सुद्धा नॉन AC रूम त्याच मजल्यावर झोपण्यासाठी होता, ज्यात अजून सुद्धा काही इंटर्न आराम करत होते आणि तो रूम देखील सेमिनार रूमच्या शेजारीच होता. तो इंटर्न शुभदीप सुद्धा CCTV कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाला की तो खरंच त्याच रूममध्ये त्या टाइममध्ये गेला होता, जो परत आला नाही. रात्री 4:15 ते 40च्या दरम्यान डॉक्टर लेडीचा मृत्यू झाला आहे आणि संजय रॉय हा तेव्हाच 5वा व्यक्ती 3ऱ्या मजल्यावर आला, जो CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. तो जेव्हा सेमिनार हॉलमध्ये गेला तेव्हापासून 37 मिनिटांनी तो बाहेर आला. आता सगळे म्हणत आहेत की सेमिनार रूममध्ये जर समोर ज्युनियर डॉक्टर स्लीपिंग रूममध्ये झोपलेले होते, इंटर्न शेजारीच नॉन AC रूममध्ये झोपलेले होते, तेव्हा डॉक्टरने आपल्यासोबत होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठवला असेल. हे तिच्या अंगावर झालेल्या जखमांवरून दिसून येतं. ती संजय रॉय सोबत लढत असेल, स्वतःला वाचवण्यासाठी आकांताना ओरडत असेल. मग या बाहेरील लोकांना तिचा आवाज का गेला नाही आणि संजय रॉय इतक्या सहज आतमध्ये कसा काय प्रवेश करू शकतो, जरी दरवाजाची कडी तुटलेली होती तरी? आणि हे 2 इंटर सेमिनार रूम मध्ये झोपायला हवे होते आणि डॉक्टर लेडी स्लीपिंग रूम मध्ये. मग याआधी सुद्धा असे होत होते का, हे सुद्धा प्रश्न समोर आले. यावर सुद्धा एक उत्तीर्ण CBI मार्फत आले आहे की सेमिनार हॉलमध्ये नेहमीच सेमिनार होत असतात का, कुणाला डिस्टर्ब नको म्हणून त्या रूममध्ये बाहेरून आतमध्ये आणि आतून बाहेर कसलाच आवाज जात नाही, अशी सिस्टीम आहे. म्हणूनच जेव्हा लेडी डॉक्टर सोबत हे कृत्य होत असेल तेव्हा त्या बाहेरील लोकांना तिचा आवाज गेला नाही. 37 मिनिटांनंतर हा संजय रॉय तिचा बलात्कार करून घाईघाईत तिथून निघून गेला, जसे तिथे काही घडलेच नाही. पण बरोबरच तो पकडला गेला. त्याच दिवशी सकाळी जेव्हा चेस्ट डिपार्टमेंटचा हेड 3ऱ्या मजल्यावर आला, त्यानंतर बाकीचे 3 डॉक्टर कुठे आहेत विचारण्यात आलं, तेव्हा अर्को आणि सौमित्र हे फर्स्ट इयरचे डॉक्टर स्लीपिंग रूम मधून बाहेर आलेत. सगळ्यात पहिला व्यक्ती जेव्हा सेमिनार रूम मध्ये गेला त्या लेडी डॉक्टरला बोलवण्यासाठी, तो होता अर्को.
सगळ्यात अगोदर त्यानेच तिला बघितलं आहे. तिला बघून, तिची अवस्था बघून तो घाबरूनच बाहेर पडला आणि त्यानं आतमध्ये जे काही आहे त्याबद्दल बाहेरील इतर डॉक्टरांना सांगितलं. महत्वाची गोष्ट ही आहे की ज्या ठिकाणी डॉक्टर लेडीचा मृतदेह सापडला तिथं अर्को आणि सौमित्र यांचे फिंगरप्रिंट आढळून आलेत आणि त्यामुळेच हे दोघेही या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत असं म्हटलं जातं. पण फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये या दोघांचा काहीच संबंध आला नाही. मग आता सीबीआय पुढचा प्रश्न उपस्थित झाला. अर्को आणि सौमित्र या दोघांना तेथील पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवलं गेलं होतं का, जेणेकरून ही केस इथेच दाबली जावी? प्राचार्यांना किंवा अजून आपल्यापेक्षा मोठा हेड डॉक्टरने त्यांना तिथे जाऊन हे काही पुरावे नष्ट होते ते नष्ट करायला सांगितले होते का? याची कबुली अजूनही या दोघही डॉक्टरने दिली नाही. आपण रात्री 2 वाजेपर्यंत त्या डॉक्टर लेडी सोबत मॅच बघत तिथे होतो हीच कबुली त्यांनी दिली आहे. म्हणूनच या 2 डॉक्टरांची ही पोलोग्राफी टेस्ट करायचं ठरवलं आहे की ते आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत म्हणून. पण त्या दिवशी पूर्ण 3ऱ्या मजल्यावर सेमिनारच्या आसपास हे 4 व्यक्ती आणि 5वा संजय रॉय आढळून आला होता. म्हणून त्या 5ही जणांची ही टेस्ट केली आणि संदीप घोष सुद्धा काहीतरी लपवत आहे. भ्रष्टाचाराची एक वेगळीच केस आता तिकडे नवीन सुरू झाली आहे. सीबीआयने तर संदीप घोषच्या घराची तपासणी देखील सुरू केली आहे. संदीप घोष ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी सगळीकडे छापे मारले आहेत. संदीप घोष त्या हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार करतो त्याच्याबद्दलही बऱ्याच काही नवीन गोष्टी सीबीआयला कळत आहेत. म्हणून ह्या डॉक्टर लेडीच्या मर्डर केसला एक नवीनच वळण आता येत आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, मी तीच डॉक्टर लेडी. मला सांगा, माझ्यासोबत अन्याय झाला, माझ्या गुन्हेगारांना शिक्षा लवकर व्हायला हवी ना? पण माझी केस सोडून आता हॉस्पिटलबद्दल नवीनच संदीप घोषचं प्रकरण सुरू होत आहे. म्हणजे कुठेतरी मनात भीती आहे की मला न्याय मिळतो की नाही. लवकरात लवकर यांना फाशीची शिक्षा होणं महत्वाचं आहे. तेव्हाच अजून काही महिला यांच्यापासून वाचू शकतात. नाहीतर ही केस शांत झाल्यावर माझ्या जागेवर दुसरी कोणीतरी महिला लवकरच येईल. तिचं फक्त नाव बदलेल. प्लीज मला न्याय द्या. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हे प्रकरण वेगवेगळे वळण घेऊन इथेच तर थांबणार नाही ना. थँक्यू मित्रांनो.